तर तुकोबराय सांगतात की अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा. शेवटी तुमचा सोयरा जर कोण असेल तर तो एक आणि एक भगवान परमात्मा लक्षात घ्या. पण हरीश परमात्मा तुकोबराय सांगतात की त्या विठोबाचं पाय धरा. तुम्हाला जर तुमचा गोड शेवट गोड करून घ्यायचा असेल तर त्या पांडुरंगाचं पाय धरा. मग तुकोबराय सांगतात की आम्हाला आमचं हित समजलं. काय आम्हाला आमचं हित समजलं म्हणून आम्ही आयुष्यभर परमार्थ केला, आयुष्यभर भजन केलं, आयुष्यभर त्या पांडुरंगाची भक्ती केली, पाय धरले लक्षात घ्या. म्हणून आणि त्याचा आम्हाला फायदा पण झाला. तुकोबराय सांगतात की आम्ही आयुष्यभर जो परमार्थ केला त्याचा आम्हाला शेवटी फायदा झाला. पण तो फायदा काय झाला हे महाराज अभंगाच्या टाळी एकदा. वा मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चय. तर ऐका पहिल्या चरणावर तुकोबराने काय सांगितलं तर मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चय. तर आमची काया त्या मरणाच्या हातून सुटले म्हणतात. काय आमचं हे शरीर त्या मरणाच्या हातून सुटलं. मग आता तुकोबरांचं सुटलं तर आपलं सुटू शकतं का केशव महाराज? आपले शरीर त्या मरणाच्या हातून सुटू शकतं का नाही सुटू शकणार? नाही, आपलं शरीर त्या मरणाच्या हातून का नाही सुटू शकतो? आता तुकोबरायांच्या ना आपल्या शरीरामध्ये काय बदल आहे का? हा आता तुकोबरायांना पण 2 हात होते, 2 कान होते, 2 डोळे होते, 2 पाय होते, एक मुंडकं होतं. मग तुकाराम महाराजांना या मनाच्या हातून तुकोबरायांची सुटका झाली. मग आपली का होऊ शकत? आपली पण होऊ शकतं लक्षात घ्या. पण आपण आयुष्यभर तसा परमार्थ करायला पाहिजे. तुकोबरायांनी तसा परमार्थ केला म्हणून त्यांची सुटका झाली. मग आपली पण होऊ शकते. अहो आपल्याला हा देह, आपल्याला हे शरीर देवाने दिले त्या कारणासाठी. कशासाठी दिले ते शरीर?
देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. तर देवाने हा देह आपल्याला भजन करण्यासाठी दिलाय, लक्षात घ्या. आप्पा महाराज कशाला दिलाय? आणि जे भजन करत नाही त्यांच्यासाठी काय? भजनासाठी दिलाय. तर देवाने हे शरीर आपल्याला भजन करण्याकरता दिलाय, लक्षात घ्या. अहो आपण आईच्या पोटामध्ये असताना आपण देवाला नवस केलेला काय? एक वेळ या दुःखावे एक वेळ या दुःखावे एक वेळ या दुःखावे एक वेळ या दुःखावे एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे आठवीने पाय हा माझा नवस. काय म्हणलो आपण? हा माझा नवस. रात्री दिवस पांडुरंगा काय आपण आईच्या पोटामध्ये असताना देवाला नवस केलेला काय की हे देवा आम्हाला या दुःखातून वेगळं कर, एकदा आम्हाला बाहेर काढ, आम्ही तुझं रात्रंदिवस भजन करू. काय किती मोठं आपण देवाला म्हणलेलं आहे. देवाला पोटामध्ये असताना आपण किती गोष्टी मोठी बोललेलो आहे काय की देवा तुझं आम्ही रात्रंदिवस भजन करू. आणि जन्माला नंतर मग रडायला चालू करते. कसं कवा 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 कधी कधी म्हणलेलं मी कधी म्हणलेलं भजन करतो असं खोटं बोलायला चालू करतो. मरेपर्यंत माणूस खोटच बोलतोय. मग काय मरेपर्यंत खोटच बोलत असते. मग आईच्या पोटामध्ये असताना नवस केला आणि बाहेर आल्यावर आपण नवस करतो. लक्षात घ्या भरपूर माणसं नवस करते आम्हाला पोरग होऊ दे, आमच्या मुलाला नोकरी लागू दे, अशा अनेक बाहेर आलो नवस करते. मग आपण ते नवस पूर्ण करतो का नाही? करतो ना महाराज आपण. आणि नवस नाही पूर्ण केल्यानंतर आपण बोलायला नवस जर नाही पूर्ण केला कोणत्याही देवाला बोला मग तुम्ही
मसोबाला बोला, बिरोबाला बोला, कोणालाही बोला, आपण जर नवस नाही पूर्ण केला, पण करतील लक्षात घ्या, घाबरून नवस नाही पूर्ण केला तर देव लागतोय. ठरावी काय नवस नाही पूर्ण केलं काय होते, देव मागे लागतोय. मग आपण हा पण नवस बोललेलो देवाला काय की देवा आम्हाला आईच्या पोटामध्ये असताना आम्हाला बाहेर काढ, या घाणीमधून या दुःखातून आम्हाला बाहेर काढ, आम्ही रात्रंदिवस भजन करू. मग हा नवस कोण पूर्ण करणार आहे? हा आपलं आयुष्य सगळं असंच निघून जातं लक्षात घ्या. जन्माल्यानंतर आपण तो नवस विसरून जातो आणि आयुष्यभर मरेपर्यंत फक्त संसार आणि पळापळी, मरेपर्यंत तो नवस आपल्या लक्षात राहत नाही. पण तुकाराम महाराजांनी आठवण करून दिलेलं आपल्याला सगळ्याला, काय तुम्ही देवाला नवस केलेला होता पोटामध्ये, आम्ही अशी तुकोबाने आठवण करून दिली, म्हणून तो नवस आपण पूर्ण केला पाहिजे लक्षात घ्या जन्माला आल्यानंतर. मग ह्या कारणासाठी आपल्याला हा देवाने दिलेला आहे. किती भारी देवाने दिला आपल्याला, किती सुंदर दिलाय. तुकोबाऱ्यांसारखे डोळे दिले, तोंड दिले, कान दिले, हात दिले, पाय दिले, दिले इंद्रिय हात पाय, तर देवाने किती भारी शरीर दिले आपल्याला, इंद्रिय हात पाय कान डोळं नाक या सगळ्या गोष्टी आपल्याला तुकोबाऱ्यांसारख्या दिल्या. मग आपण पण या जन्मात आपण सुद्धा आपली मुक्ती करून घेऊ शकतो. पण या शरीराची किंमत कळाली का आपल्याला, कळाली का हो? एक 3 गोष्टी सांगतो ऐका. काही लोकांना हा देव मिळाला नाही आणि कळाला सुद्धा नाही. 2 नंबर, काहींना हा देव मिळाला परंतु कळाला नाही. 3रा पॉइंट, काहींना हा देव मिळाला नाही परंतु कळाला. आता हे कळवा कळू तुम्हाला कळाले आज सांगतोय का. काहींना हा देव मिळाला नाही आणि कळाला नाही. 2रा पॉइंट, काहींना हा देव मिळाला परंतु कळाला नाही. आणि 3रा पॉइंट, काहींना हा देव मिळाला नाही परंतु कळाला. स्पष्ट करून सांगतोय का. काहींना हा देव मिळाला नाही आणि कळाला सुद्धा नाही. त्यामध्ये कोण येते माहिती आहे? त्यामध्ये मुख्य जनावर येतील. हा, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोग येते. जे पशु पक्षी आहेत हे ह्या पहिल्या मुद्द्यामध्ये येतात. काय त्यांना हा देह मिळाला नाही आणि कळाला पण नाही. कुत्रा म्हैस असेल, गाढव असेल, शेळ्या याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. तर लक्षात घ्या, या जन्मामध्ये आपण भजन करू शकतोय. पशु पक्षी भजन करतात ग, ते करायचे नाही, त्याला समजत पण नाही. असं झाले एखादी सप्ताह केला केशवमार तुमच्या गावावर असं झाले कधी मेंढर वगैरे भजनाला आले सगळे, किंवा जनावर कोणते म्हैस म्हणा गाढव म्हणा असे आले कीर्तन असं झाले का. आणि होणार पण नाही कधी लक्षात घ्या, कारण त्यांना माणसं कीर्तनाला येणं झाले केशव महाराज. वा काय म्हणा तुम्ही केशव महाराज, माणसं कीर्तनाला येत नाही आणि जनावर कधी येईल.
म्हणजे माणसाला तुम्हाला काय म्हणायचंय, माणसाला ज्ञान आहे ते. मग आता जे आलेत सगळे पुढचं मी काय म्हणत नाही. याच देहीकडे याच देहामध्ये आपण भजन करू शकतो, लक्षात घ्या. दुसऱ्या देहामध्ये भजन नाही. आणि एकदा हा देह गेला, काय एकदा जर हा देह संपला गेला मग हेलपाटा म्हणायचं. हा डबल हेलपाटा परत. मग एकदा हा देह संपला की परत हा देह नाही आणि भजन नाही, लक्षात घ्या. एका एका योनीमध्ये कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा. मग एकदा हे शरीर संपलं, एकदा आपण मेलो, त्यानंतर मग परत 84 लक्ष योनी फेरायच्यात आपल्याला. मग एका योनीमध्ये किती फिरल याची गॅरंटी नाही. म्हणून सगळ्यांनी सावध झालं पाहिजे आणि या जन्मामध्ये आपण भजन केलं पाहिजे आणि आपली मुक्तता आपण करून घेतली पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे याच देही घडे देवाचे भजन. म्हणून तुकोबरा सांगतात की जन्माल्यानंतर आपण भजन केलं पाहिजे, लक्षात घ्या. कशा करता भजन केलं पाहिजे, तर आपली सुटका करून घेण्यासाठी. कोणाच्या हातून, मरणाच्या हातून. मग तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही आमची सुटका करून घेतलेली आहे, आम्ही आयुष्यभर भजन केलं आणि आमची सुटका आम्ही करून घेतली, म्हणून मरणा ती सुटली काय. आणि पुढे उत्तरार्धामध्ये तुकोबरा सांगतात आमची काय, आमचं शरीर मरणाच्या हातून सुटलं, पण त्यासाठी काय विचारे या निश्चय. तर काय आम्ही आयुष्यभर विचार केला, विचार करून निश्चय केला म्हणतात, आणि निश्चय करून परमार्थ केला, भजन केलं. मग निश्चय म्हणजे काय हो, निश्चय काय शब्दाचा अर्थ सांगा केशव महाराज. निश्चय म्हणजे काय, एखादी गोष्ट करण्यासाठी मनामधून निर्धार करणे. दुसरा शब्द समानार्थी शब्द ठाम निर्धार करणे, ठाम निश्चय करणे. आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट पाहिजे असेल त्यासाठी पूर्ण विचार करून त्या गोष्टीला फोकस करणे थोडक्यात. हा मग मला काय सांगायचं आहे, निश्चय. तुकोबऱ्यांनी निश्चय केला आयुष्यामध्ये. एक छोटस उदाहरण देतो, ऐका, आणि मग आपण पुढे जाऊ. बिहार राज्यामध्ये काय, बिहार राज्यामध्ये एक व्यक्ती होऊन गेला. आता तो नाही, लक्षात घ्या. त्या व्यक्तीचं, त्या माणसाचं नाव आहे दशरथ मांझी. काय दशरथ मांझी त्या माणसाचं नाव आहे. बिहार राज्यामध्ये एक छोटस गाव आहे, साधारण डोंगरामध्ये एकदम वसलेलं गाव होतं. आणि त्या गावामध्ये दशरथ मांझी नावाचा एक माणूस राहत होता आणि त्याचं कुटुंब होतं. एकदम साधं छोटस गाव आणि साईडला सगळा डोंगर, संपूर्ण डोंगर साईडनं. दुसऱ्या गावाला जायचं म्हटल्यानंतर त्या डोंगरावर चढून पलीकडे जावं लागायचं. तर एवढा मोठा डोंगर होता, लक्षात घ्या. मग त्या गावात दशरथ मांझी नावाचा माणूस राहत होता, त्याचं कुटुंब होतं. मग काही बाजारला जर जायचं म्हटलं किंवा एखादी वस्तू आणायची म्हटलं किंवा सणासुदीला काय आणायचं झालं तर त्या डोंगरावर चढायचं आणि डोंगरावर उतरून परत दुसऱ्या गावामध्ये जायचं. मग असा हा दशरथ मांझी प्रसंग असा आहे. त्या दशरथ मांझी या व्यक्तीची पत्नी गरोदर होती. आणि 9 महिने संपले. 9 महिने संपल्यानंतर एकदम प्रसूतीचा काळ आला, काळ जवळ आला. मग गाड्या वगैरे काय नाहीत. मग पोट दुखायला सुरू झालं. त्या दशरथ मांझी नावाच्या व्यक्तीच्या पत्नीचं पोट दुखायला सुरू झालं, वेदना सुरू झाल्या. बाळंतपणासाठी प्रसूती होण्यासाठी वेदना सुरू झाल्या, पोट दुखायला लागलं. म्हणजे त्या टायमाला गाडी नव्हती आणि गाडी जायला पूर्वी वाट नव्हती, संपूर्ण डोंगर होता. मग काय करावं लागायचं, तिथून डोंगर चढत आणि डोंगराच्या पलीकडे गाव होतं, त्या गावामध्ये हॉस्पिटल होतं. सत्य घडलेली कथा, लक्षात घ्या. दशरथ मांझी नावाच्या व्यक्तीच्या पत्नीच्या पोटात दुखायला लागलं. मग त्याने त्या माणसानं काय केलं, त्या व्यक्तीने काय केलं, आपल्या पत्नीला आपल्या खांद्यावर घेतलं. आपल्या खांद्यावर घेऊन तो माणूस निघाला. कशासाठी, डोंगर चढण्यासाठी. आता त्या पत्नीच्या पोटात दुखायला आलं होतं, तशामध्ये त्यानं काय केलं, खांद्यावर घेतलं आणि निघाला. डोंगर चढायला सुरुवात केली. आता डोंगरामध्ये काय असतं, सगळे दगड गोट शिलारी काय असेल ते झाडं झुडपं काट वगैरे. मग तशा अवस्थेमध्ये तो व्यक्ती आपल्या पत्नीला घेऊन डोंगर चढायला सुरुवात केली. अतिशय पोट दुखायला होतो, वेदना वाढायला लागल्या होत्या. तशामध्ये तो आपल्या बायकोला धीर देत होता. काय, थांब थोडा वेळ, दम काढ. आपण मी निघालेलो होतो घेऊन, लवकरच मी हॉस्पिटलमध्ये जाणार आहे, अजून एक तासभर फक्त दम काढ, मी तुला घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचणारच आहे. मग असं म्हणत असं खोटं बोलत धीर देत त्यानं एक अर्धा डोंगर चढला. लक्षात घ्या, अर्धा डोंगर चढला. पण ती प्रसूतीच्या वेदना काय वेगळ्या असते, लक्षात घ्या. आमच्या माता मुळे नसते ते दुःख, त्या वेदना आमच्या माता मुळे सगळ्याला माहिती आहे. बाळांतपण होण्याच्या टायमाला जे काय दुःख असते ते फक्त ह्यांना माहिती आहे, लक्षात घ्या. मग अशा अवस्थेमध्ये ती माऊली ओरडत होती
ती दशरथ मांझी नावाची पत्नी, त्याची पत्नी ओरडत होती, रडत होती. आणि अशा अवस्थेमध्ये तो त्या डोंगरामध्ये वर चढत होता. मग चढत असताना रडण्याचा आवाज येत होता. तो चढत होता, धीर देत होता. असं बोलत 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 तो निम्या डोंगरामध्ये गेला. पण ते चालण्याच्या ओघामध्ये त्याला तो आवाज कानावर याचा बंद झाला. कधी ती समजच नाही. त्या पत्नीचा रडण्याचा आवाज ऐकायला याचा बंद झाला. त्याला समजलं नाही आणि तो चालत होता. मग ज्या टायमात त्याला समजलं की आपल्या कानावर आवाज येत नाही, आता आपल्या पत्नीचा रडण्याचा आवाज आपल्या कानावर येत नाही, त्याला समज. आणि मग त्यानं खाली उतरलं आणि का रडत नाही म्हणून आपल्या पत्नीला खाली बसवलं आणि झोपवलं. आणि मग म्हणायला उठ उठ उठ, आपण थोडं राहिले जवळ 10 मिनिटावर रोड राहिले फक्त. आता आपण डोंगर चढलेला आहे आणि आपण लगेच आता हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. काय लगेच आपण एका 15 ते 20 मिनिटात हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. उठ उठ असं मोठ्या भावनेच्या ओघामध्ये दमलेला अशा श्वास घेत तो म्हणत होता. परंतु काय झालेलं, त्या मांझीची पत्नी वारलेली होती. लक्षात घ्या. त्या त्रासामुळे तो त्रास तिला सहन न झाल्यामुळं त्या दशरथ मांझी नावाच्या व्यक्तीची पत्नी वारलेली होती. तिने तिचा जीव गेलेला त्याला माहित नव्हता आणि ती बेशुद्ध पडून तिचा जीव गेलेला होता. तशा अवस्थेमध्ये त्याने त्याला खाली ठेवला आणि तो भावनेच्या ओघामध्ये म्हणतो, उठ अगं उठ, आपल्याला जायचं आहे, आपल्या मुलाला आपल्याला वाचवायला चल. पण त्याची पत्नी वारलेली होती, तिचं मरण पावलेली होती. पण अशा अवस्थेमध्ये त्याला काही समजलं नव्हतं. मग हाका मारून किती वेळ हाका मारणार हो. पण त्याने सत्य त्याला पत्करावं लागलं. त्याची पत्नी वारलेली होती, त्याला समजलं. मग त्याने मोठ्याने ठाव पडला. लक्षात घ्या, मोठ्याने रडला. रडणं कोणाला ऐकू जाणार आहे, त्या डोंगरामध्ये त्याची त्याला ऐकू लागलं. मग किती रडून किती रडणार. त्यानं परत काय केलं, आपल्या बायकोला खांद्यावर घेतला आणि परत आपल्या घरी आला. डोंगर उतरून परत आपल्या घरी आला. आणि घरी आल्यानंतर मग ठरल्याप्रमाणे त्या आपल्या पत्नीचं दहन केलं आणि तो दिवस गेला. 1-2 दिवस दुःखामध्ये गेले, 2-3 दिवस दुःखामध्ये गेले. आणि त्याने मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी उठल्यानंतर एक निर्धार केला, एक निश्चय केला. काय की या डोंगरान माझे बायको मारलेला आहे, या डोंगरान माझ्या मुलाला मारलेला आहे. म्हणून त्यानं एक रागाच्या भरात काय केलं, आपल्या हातामध्ये एक खोऱ्या घेतला, एक पाटी घेतला आणि टिकाव घेतलं. खोऱ्या पाट्याने टिकाव घेऊन तो निघाला डोंगराकडे. कशासाठी चाललो, तर तो डोंगर फोडण्यासाठी निघाला. लक्षात घ्या, कशाला, डोंगर फोडण्यासाठी. आणि त्या डोंगराजवळ गेला, पायथ्याला गेला, त्या डोंगराकडे हात करून बोलला, काय हे पर्वता, हे डोंगरा, तू माझ्या पत्नीला मारलेला आहे, तू माझ्या बाळाला मारलेला आहे, तेव्हा मी तुला सोडणार नाही. आता मी तुला पूर्ण फोडून काढणार. काय त्याने शपथ खाली, निश्चय केला आणि सांगितलं, मी तुला पूर्ण फोडून तुझ्यामध्ये रोड काढेन. त्या दशरथ माझ्या नावाच्या व्यक्तीने त्या पर्वताला बोलला, काय की आजपर्यंत तुझ्या या खुशीमध्ये अनेक मुली मेले असतील, अनेक जण लोक मेले असतील, पण यापुढे अजिबात मी कोणाला मरू देणार नाही. असं म्हणून त्यांनी ती डोंगर फोडायला सुरुवात केली. लक्षात घ्या, कशान, जेसीबी नाही, खोऱ्या पाट्या आणि ते टिकाव एकट्याने सुरुवात केली डोंगर फोडायला. आता हे ऐकायला एकदम जड वाटते, कोणाला वाटणार पण नाही, खरं नाही, पण ही सत्य घटना. लक्षात घ्या, तुम्ही गुगलला सर्च मारा, युट्यूबवर बघा, तुम्हाला ती दशरथ माझे नाव टाकलं ना, तुम्हाला सगळं बघायला भेटेल. तर त्या व्यक्तीने निश्चय केला की हा डोंगर फोडायचा आणि आपल्याला वाट काढायची आहे, आपल्या गावापासून त्या समोरच्या गावापर्यंत आपल्याला रोड तयार करायचा आहे. आणि असं म्हणून त्याने डोंगर फोडायला सुरुवात केली. मग सुरुवात केल्यानंतर मग एक 2 माणसं भेटायला आली आणि काय करतो बघायला आली, काय वेळासारखं लागलं, कारण डोंगर फोडायला एवढा मोठा डोंगर. त्याला विचारलं, अरे काय करायला दशरथा, काय करायला लावलाय, काय नाही डोंगर फोडायला लागलो मी, कोणाला विश्वास बसणार आहे. आता हे आपल्या समोर डोंगर आहे ते, आणि तिथं डोंगर पडला आलं विठ्ठ घेऊन, खोऱ्या टिकाव घेऊन. कोणाला खरं वाटेल, लोक म्हणले हे वेडं झाले, आता ह्याची बायका पोरी मेल्यामुळं हा वेडा झाला म्हणले, ह्याच्या नाकाला लागा नको आता. मग असे 1-2 लोक त्याला चिडवायचे, निघून जायचे. मग असं 1-2 लोक येते रोज गोळखं लोकांचं यायचं आणि त्याला लोकांना नाव ठेवून जायची. मग असा 1 महिना गेला, 2 महिने गेलो, 3 महिने गेलो, 4 महिने, 5 महिने, 6 महिने गेले. लक्षात घ्या, पण तो रोज एकच काम करायचं, काय रोज सकाळी उठायचं, खोऱ्या पाठी गेल्यानंतर डोंगर फोडायला जायचं. त्याचा रोजचा नित्यक्रम झाला. मग लोकांना पण जरा विश्वास बसायला आला. 6 महिने गेला, कंटिन्यू 6 महिने त्यांनी डोंगर फोडायला चालू केलं. मग लोकांना वाटलं की हा काहीतरी करणार आहे आता. म्हणून काय झालं, तिथून पुढं लोक काय करायला लागली की कोणतरी जेवण आणून द्यायचं, कोण सकाळी संध्याकाळी जेवण आणून द्यायचं, त्यावर थोडी मदत केल्यासारखी लोक करायचे. आणि तरी पण काय काय लोक नाव ठेवून जातात की हा वेडा झालाय, हा काय डोंगर फोडणार, एवढा मोठा डोंगर कुठे फुटत असतो काय.
पण ह्या दशरथ माझे नावाच्या व्यक्तीने त्या लोकांकडे कोणाकडे लक्ष दिलं नाही. लक्षात घ्या, आपलं काम चालू ठेवलं. आणि असं एक दोन दिवस नाही तर 22 वर्ष डोंगर पडल्याचं काम केलं. लक्षात घ्या त्या माणसानं. किती आप्पा महाराज किती 22 वर्ष डोंगर पडण्याचं काम केलं. आणि शेवटी संपूर्ण डोंगर पडला त्यानं. किती 50 ते 55 किलोमीटर अंतर संपूर्ण डोंगर पडून एवढा रोड तयार केला. आणि शेवटी डोंगर पडल्यानंतर या काठापासून पलीकडच्या काठाला जाऊन बसला. तिथं एक मोठा दगड घेतला, त्या दगडावर जाऊन बसला आणि पलीकडचा टोक बघत होता. काय त्या स्वतःचा रोड केलेला मोठा, त्या रोडच्या पलीकडच्या टोकाला बसून संपूर्ण ह्याकडचं अलीकडच्या कडेपासून पलीकडपर्यंत संपूर्ण हा रोड बघत होता. आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. मग काय हा डोंगर पडण्यासाठी का पडला डोंगर मी, तर माझी बायको गेली, माझं मूल गेलं, पण इथून पुढं कोणाचंही मूल मरणार नाही. आणि असं म्हणून त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, हृदय भरून आलं. आणि त्या दशरथ मांजीनं त्याच ठिकाणी आपला जीव सोडला. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी तो बसला होता त्याच ठिकाणी त्यानं आपला जीव सोडला. आणि तिथं त्याच ठिकाणी जीव सोडला. तुम्ही आज पण गेला तर त्या पर्वताच्या पायथ्याला त्या दशरथ मांजीच्या नावाची समाधी तुम्हाला बघायला भेटेल. आज कधीही गेला तर तुम्ही त्या ठिकाणी जावा, त्या गावात जावा आणि तुम्हाला त्या डोंगराच्या पायथ्याला ती समाधी दिसेल. आणि त्या समाधीवर नाव आहे काय, पर्वत पुरुष दशरथ मांजी समाधी. किती मोठं कार्य केलं, किती मोठं कार्य केलं. मला आता माझं दृष्टांत समजा. लक्षात घ्या, मला काय सांगायचं आहे तर दशरथ मांजी नावाच्या व्यक्तीने किती मोठा निश्चय केला. 22 वर्ष डोंगर पडला. लक्षात घ्या, लोक वेळ म्हणली काही म्हणली पण त्यानं सोडलं नाही. त्याने त्याचं काम पूर्ण केलं आणि त्याने जे ठरलेलं होतं ती गोष्ट पूर्ण केली. मग असा निश्चय तुकोबराने केला. तुकोबराने विचार केला, असा निश्चय दृढ निश्चय केला आणि आयुष्यभर परमार्थ केला. तुकोबरा म्हणतो आम्ही परमार्थ करत असताना आम्हाला अनेक गोष्टीचा त्रास झाला. काय अनेक गोष्टीचा आम्हाला त्रास झाला, पण त्या त्रासाचा आता आम्हाला काही सुद्धा वाटत नाही. का हे महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. न देखेसे झाले श्रम आले वर्म हाताही नासुनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. राय का वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा आपल्याला मधलं भजन करायचं आहे. त्यानंतर आपण पूर्णविराम देणार आहे. तेव्हा सगळ्यांनी हात वर करा. सगळ्यांनी सगळे 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 हात वर करा. हा हात वर करा. सगळ्यांनी मनापासून भजन करायचं. लक्षात घ्या. विठोबार खुमार
मरणाहती सुटली काया विचारी या निश्चय ना सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे. तर ऐका, अभंगाच्या 2 चरणाचा भावार्थ संपलेला आहे. आता राहिलेला 2 चरणाचा भावार्थ 2 तासात भोगा बस का 2 तास. शिंगाडे महाराज माझ्या समोर बसले होते, म्हणलं आमचं बारडा घर लांब आला भावा. नाही मला माहिती आहे ते लगेच काही थोड्या वेळानंतर भारताला सुरुवात होणार आहे, सगळ्यांना माहिती आहे. अजून माणसं वाढणार आहेत मला माहिती आहे. तर असो 2 चरणाचा भावार्थ संपलेला राहिलेला 2 चरणाचा भावार्थ 2च मिनिटांनी संपवतो मी. मुलगी आपण सेवेला पूर्णविराम देणार आहे. 3ऱ्या चरणात तुकोबरा सांगतात न देखेसे झाले श्रम आले वर माहत आहे. आयुष्यात तुकोबरा सांगतात की आयुष्यामध्ये आम्ही परमार्थ केला, आयुष्यभर आम्ही भजन केलं, कीर्तन केलं, पूजन केलं, नामस्मरण केलं, त्याचा आम्हाला फायदा झाला काय? मरणा हाती सुटले का आमची काय त्या मरणाच्या हातून सुटले म्हणतात. मग परमार्थ करत असताना आम्हाला अनेक गोष्टीचा त्रास झाला, अनेक लोकांनी त्रास दिला, पण त्या त्रासाचा आता आम्हाला काहीच वाटत नाही का? आले वर्म हात आहे, आता आम्हाला वर्म सापडलेला आहे, तेव्हा आता आम्हाला त्या त्रासाचं काही वाटत नाही म्हणतात तुकोबरा. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबरा सांगतात तुका म्हणे कैची खीव कोठी जीव निराळा. आता कैची खीव म्हणजे काय? कैची म्हणजे काय? कैची कैची म्हणजे कापायची कैची नाही, हा ती कापायची कैची म्हणते. कैची म्हणजे कापायची कात्री ना. कैची म्हणजे कैसी, हा कसली. आणि किव म्हणजे दया. वा, तर कैची किव म्हणजे कसली दया. तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे कैची किव म्हणजे कसली दया कोठी जीव निराळा. तर कोठी तुकोबरा सांगतात कसली दया करायची आणि कुणावर करायची? कोठी जीव निराळा म्हणतात. अहो जीव हा जीव आणि तो जीव हा वेगळा आहेच कुठे, मग दया कोणावर करायची? काय एक छोटस उदाहरण सांगतोय का? उदाहरण म्हणजे आता आपण एखाद्या गरीबाला दान देतो बरोबर, किंवा एखाद्याला गरज असली किंवा कशाची पण गरज असू शकते, किंवा मागत करी आपण कुठे गेल्यानंतर पंढरपूरला गेल्यानंतर मागत करी असते, त्या लोकांना आपण 1 रुपया टाकतो, कोण खायला देतो, कोण काय करतं, तेव्हा आपण त्याला ते दया करतो, धर्म करतो. लक्षात घ्या. मग यामध्ये काय होतं लक्षात घ्या, जो दान करतो, जो दया करतोय त्यामध्ये एक वेगळा मोठेपणा येतो. लक्षात घ्या काय, की तो आपल्यापेक्षा गरीब आहे आणि आपण त्यापेक्षा जरा तरी मोठा आहे, जास्त नसतो पण थोडं तरी आपण दान करतो म्हणजे आपण जरा मोठा आहे त्याच्यापेक्षा. मग आपल्यामध्ये हा एक अहंकार येतो. लक्षात घ्या, आपल्यामध्ये हा अहंकार येतो, आपला हा मोठेपणा येतोय. मग तुकाराम महाराजांना यामधून काय दया नाकारायची नाही. तुकोबरा आहे दयेला नाकारत नाहीत, पण दयेमध्ये जो अहंकार आहे तो तुकोबऱ्यांना घालवायचा. लक्षात घ्या. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे कैची किव आणि कोठे जीव निराळा. अहो हा जीव आणि तो जीव वेगळा आहेच कुठे, मग दया कसली करायची आहे? हा, तर असो हा झाला अभंगाचा संपूर्ण अभंगाचा भावार्थ. तर सेवा करत असताना माझ्या मुखातून एखादा वाईट वाटला शब्द गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे, तो मला शब्द माघार करा, मी घेण्यासाठी तयार आहे, माफ करा. आणि जे काय बरोबर वाटलं असेल ते आमच्या गुरुवर्यांचं आहे, माऊली ज्ञानोबा तुकोबरांची कृपा आहे, समजून स्वीकारा. ज्ञानेश्वर राम मरणाती सुटली काया विचारी निश्चय ना सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे. तर शेवटी होता सकाळच्या पाया माझे दंडवत आपल्याला चित्त शुद्ध करा. मग शुद्ध अंत करणार भगवंताचं नामस्मरण करणं, भजन करणं यामध्येच आपले हिता लक्षात घ्या. म्हणून हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. तर सेवेला सेवा करत असताना ज्यांनी मला साथ दिली, आता सगळ्यांची नाव काय घेत नाही कारण पुढचा कार्यक्रम सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे सगळेच तुम्ही
चांगल्या प्रकारे मला साथ दिली. पकवाज होतं, गायक वादक सगळे, त्याच बसलेले सगळे श्रोते, तुम्ही चांगल्या प्रकारे ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांच्या आचार्य नतमस्तक होतो. आणि एका शब्दात सेवेला पुनराम देतो. विठाल चालत असलेला आपला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह, यामधील दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा. महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, आपल्या भागातला एक दैदिप्यमान हिरा श्री हरिभक्तपरायण महेश महाराज नरळे यांनी खूप छान चिंतन अशा प्रकारचं आपल्या समोर मांडलेलं आहे. त्याबद्दल महाराजांचे गावकऱ्याच्या वतीने आभार. तसेच आरती झाल्याच्या नंतर लगेचच सोंगे भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम भारुडकार दादा महाराज चव्हाण, माधवानंद सांडोलकर महाराज व मच्छिंद्र महाराज शिंगाडे या सुप्रसिद्ध भारुडकारांचा सोंगे भारुड कार्यक्रम होणार आहे. या सर्वांनी याची नोंद घ्यायची आणि भारुडाकरता उपस्थित राहायचंय. आता आरती होईल, सर्वांनी उभं राहा. तसेच